आजपासून सुरुवात मला करायची आहे, तर मी पहिलं पाऊल काय टाकू? पहिलं पाऊलच टाका. अच्छा. मधुमेह टाळण्यासाठी पाऊलच टाका तुम्ही. अवॉइड रॅट रेस. अवॉइड रॅट रेस. ताण तणाव कमी करायचा असेल, तुम्ही स्पर्धा तुलना करणं कमी करा. एशियन कंट्रीज मुळात हम्म. डायबिटीससाठी प्रोन आहे. Yes. तुम्हाला माहिती आहे, भारत ही मधुमेहाची राजधानी आहे. हम्म. मी नुसतं पुस्तकात जाण्यापेक्षा माझा 26 वर्षाचा अनुभव आहे, त्याच्या आधारे पण मी हे बोलतोय. की समजा डायबिटीस आहे, हा एखाद्या 10 वर्षाचा मुलगा इथं आला आणि त्याला सोप्यातल्या सोप्या भाषेत कळावं की हा आजार नक्की काय असतो, तर ते काय सांगते? काही लोकांना डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आल्यावर कळतो इमर्जन्सी. हार्ट अटॅक आला, पॅरालिसिस झाला, तेव्हा शुगर जेव्हा चेक करतो ना आम्ही, तेव्हा कळतो अरे शुगर तर 300-400. पेशंटला असं वाटतं की नाही हे मी पाणी भरपूर पितो म्हणलं विलाज असते ते. अशी ही लक्षणं असतात की त्याला म्हणजे वाटत पण नाही की मला डायबिटीस असेल म्हणून. मी तर काय एकदम बारीक शिडशिडीत आहे, मला डायबिटीस होणार नाही. तो बघा किती जाड आहे, त्याच्या अंगात फॅट साठलंय, त्याला नक्की डायबिटीस होणार आहे. तर ही रियालिटी खरं काय आहे? लोकांना वाटतं की मी फार सडपातळ आहे, मला कसं काय डायबिटीस होईल, जाड आहे म्हणून त्याला डायबिटीस होईल. हां, हे खरं आहे, जाड माणसामध्ये मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. पण मधुमेहाची अजूनही काही कारणं आहेत. कारण वजन कमी करायचं असेल, कारण एकच महत्वाची गोष्ट आहे की मधुमेह रुग्णाला मधुमेह रिव्हर्स करायचा असेल किंवा कंट्रोल ठेवायचा असेल, तर वेट लॉस करणं अत्यंत गरजेचं आहे. इव्हन चपाती भाकरी सुद्धा, डाळीदुळी हे सुद्धा म्हणजे याच्यामध्ये कार्बोहायड्रेट बऱ्यापैकी असतात. तर हे पदार्थ कमी ठेवायचे. मग खायचं काय? कुठलंही फळ जेवढं जास्त पिकल तेवढं त्यात गोडी जास्त असते. म्हणून कच्चं ते पाडाचं आलेलं हे जर खाल्लं तर जास्त एकदम बेस्ट हेल्दी आहे. त्याच्यापासून नाही होणार. पुढे चलत राहतो. त्याचं डायबिटीसचं वय वाढतं. जसं माणसाचं वय वाढतं ना, तसं मधुमेहाचं सुद्धा वय वाढत असतं. पॅनक्रियाज हळूहळू म्हातारा होतच राहतं. नाही तर काय पॅनक्रियाज तेवढंच राहील 16 वर्षाचं, तुम्ही झाले 70 वर्षाचे, असं नाही होत कधी. त्याच्यामध्ये असं एक महत्वाचं आहे की तुम्ही मग शब्दशः अर्थ नका काढू, कारण वन साईज डझंट फिट टू ऑल. शुगर ऑलरेडी जास्त आहे, 300-400, तुम्ही म्हणताल, तुम्ही तर म्हणले 15% गोड खायचं असतं, म्हणजे खाऊ शकता. म्हणजे कोणाकडे किती मोठी गाडी आहे, कोणाकडे किती मोठा बंगला आहे, कोणाचे पोरं काय करतात, ती किती स्मार्ट आहे, मी कसं आहे, असं डोंट कम्पेअर विथ एनी. तर हे कसं आहे, एक स्टँडर्ड हे तुम्हाला डायबिटीस असो की नसो, हेल्दी लाईफस्टाईल ठेवणं हे प्रत्येक ही काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. नमस्कार, जगण्यातील गाईच्या एका नव्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला जो एपिसोड आहे, एका दृष्टीने एक फार महत्त्वाचा एपिसोड आहे. 2025 साली जेव्हा आपण चॅनल चालू केलं, तेव्हा त्यातले बरेचसे जे आपले नेहमीचे आजार, मेटाबॉलिक सिंड्रोम ज्याला आपण डिसीजेस म्हणतो, त्यावर आपण पॉडकास्ट केलेले आहेत. त्यामध्ये एक मुख्य आजार जो आपला आजच्या काळामध्ये एक परवलीचा शब्द असतो की डायबिटीस निघाला काय करायचं, तर या विषयावरती ऑलरेडी आपल्याकडे 2 एपिसोड झालेले आहेत. तर मागे मी जसं म्हणलं होतं की प्रत्येक आजारामध्ये एक वेगवेगळ्या दृष्टीने, वेगवेगळ्या तज्ज्ञांचा बघण्याचा एक दृष्टिकोन असतो. त्यातून प्रत्येक वेळी काहीतरी नवीन माहिती मिळत असते. यातही आम्ही असा प्रयत्न केलाय की आपले मागचे जे 2 एपिसोड आहेत, त्यामध्ये शक्यतो कुठे रिपिटेशन न होता जास्तीत जास्त नवीन प्रश्न जे तुमच्याकडनंच आलेले आहेत, त्या प्रश्नांवरती आपण एपिसोड करायचा आणि ह्या डायबिटीसकडे आणखी एका नव्या दृष्टीने प्रकाश टाकला जाईल का, हा आमचा प्रयत्न राहील. दरवेळी आमचे जे इथे गेस्ट येतात ते आमचे कोणी सिनियर डॉक्टर्स असतात, कोणी आता नवीन पिढीतल्या माझ्यापेक्षा ज्युनियर डॉक्टर येत असतात. कॉलेजचे आपले मित्र किंवा आपण ज्यांच्याबरोबर हॉस्टेलला 4-5 वर्ष बरोबर राहिलो, ज्यांच्याबरोबर अरे-तुरे म्हणून गप्पा मारल्या, असा गेस्ट येणं हे माझ्यासाठी सुद्धा कित्येकदा खूप कम्फर्टचा विषय असतो. कारण कॅमेरा पुढे नसलं तरी कॅमेराच्या मागे आम्ही अरे-तुरे गप्पा मारूनच हे एपिसोड सुरू करतो. त्यामुळे जी एक कम्फर्ट लेव्हल असते, ती एक गप्पांच्या स्वरूपात एक नैसर्गिकरित्या होऊन जाते. त्यासाठी कुठला खास प्रयत्न करावा लागत नाही. तर आजचे आपले गेस्ट हे माझ्या त्याच मित्र यादीमधील 1 वर्ष माझे सीनियर असलेले डॉक्टर अन्नू गायकवाड हे फिजिशियन, जे गेले 25हून जास्त वर्ष डायबिटीस या क्षेत्रामध्ये भोसरी येथे कार्यरत आहेत. तर नमस्कार डॉक्टर, आमच्या या चॅनलवर तुमचं स्वागत. नमस्कार. मी डॉक्टर अन्नू गायकवाड. खरं पाहिलं तर मला खूप आनंद होतोय की आज माझे कॉलेजचे मित्र अमित हे या ठिकाणी माझा इंटरव्ह्यू घेतात आणि मधुमेहाबद्दल खुल्या मनाने चर्चा करणार आहोत आम्ही.
मी गेली 26 वर्षापासून मधुमेह मध्ये रुग्णांची सेवा करत आहे. पिंपरी चिंचवडमधील भोसरी या ठिकाणी माझं स्वतःचं डॉक्टर गायकवाड डायबिटीस सेंटर या नावाने 25 बेडचं हॉस्पिटल आहे, की ज्या ठिकाणी अंडर वन रूफ सगळ्या सुविधा मधुमेहासाठी आहेत. त्याचबरोबर मी गेली 25 वर्षापासनं टीचिंग मध्ये आहे. डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पिंपरी पुणे येथे मी मेडिसिनमध्ये प्रोफेसर होतो 23 वर्षे. आणि आता रिसेंटली जिरॅट्रिक मेडिसिन ह्या डिपार्टमेंटचा मी प्रोफेसर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे. तर आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आपण ठरल्याप्रमाणे या एपिसोडमध्ये जास्तीत जास्त गप्पांच्या स्वरूपात लोकांना हलकं वाटेल नक्कीच. आणि ज्या गोष्टींवरती शक्यतो प्रश्न जास्त विचारले गेले नाहीत असेच आमच्या प्रेक्षकांचे प्रश्न झालेले असतात. तर नक्कीच. सगळ्यात पहिला मला पहिला बेसिक प्रश्न अशी सुरुवात करायची की समजा डायबिटीस आहे, हा एखाद्या 10 वर्षाचा मुलगा इथं आला आणि त्याला सोप्यातल्या सोप्या भाषेत कळावं की हा आजार नक्की काय असतो, तर ते काय सांगता येईल? खरी गोष्ट आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, की डायबिटीस कित्येक वर्षापासून आपल्याला माहिती आहे, पण तरी पण अजूनही बऱ्याच लोकांना त्याच्याबद्दल अज्ञान असतं. तर मधुमेह म्हणजे काय असते? आपण जे काही जेवण करतो, असं इमॅजिन करा, की आपलं शरीर हे एक कार आहे. हं. व्हेइकल, मोटार व्हेइकल, कार. कार चालण्यासाठी पेट्रोल लागतं. तसं आपलं शरीर चालण्यासाठी आपल्याला बोलण्यासाठी, चालण्यासाठी, झोपण्यात प्रत्येक गोष्टीला ऊर्जा लागते, कॅलरीज लागते. हं. ही ऊर्जा जसं गाडीला पेट्रोल असतं कारला, तसं आपल्याला शुगर हं. साखरेतनं भेटते, ग्लुकोजमधनं भेटते. हं. आणि आपण जे काही खातो समजा त्याच्यापासून ग्लुकोज तयार होतं, ते ब्लडमध्ये जातं आणि ब्लडमधलं ग्लुकोज हे पेशींना जाणं गरजेचं असतं. जसं कार आहे, त्याच्यामध्ये पेट्रोल आहे, हं. पण ते पेट्रोल हं. त्या कारच्या इंजिनमध्ये गेल्याशिवाय हं. कार चालू होणार नाही. हं. त्याच्यासाठी लागतं, एक पंप लागतो. हं. पेट्रोल इंजिनमध्ये जाण्यासाठी पंप लागतो. हं. तसं आपल्या शरीरात रक्तातलं ग्लुकोज पेशीमध्ये जाण्यासाठी इन्सुलिन नावाचा पंप लागतो. ओके. आणि जर का समजा हे इन्सुलिन कमी पडलं हं. किंवा काही कारणास्तव इन्सुलिन आहे पण त्याची ऍक्शन प्रॉपर होत नाही, हं. मग अशा वेळेस रक्तातली साखर रक्तातच राहते, हं. पेशींना भेटत नाही आणि मग रक्तातली साखर वाढली की त्यालाच आपण मधुमेह म्हणतो, अच्छा. डायबिटीस म्हणतो. ओके. आणि या नावाचा उगम कसा झालाय? असं अच्छा. डायबिटीज मलेटस जे आपण म्हणतो मेडिकल भाषेत. हा, खरी गोष्ट आहे. हा एक अनेक प्राचीन काळापासून हां. डायबिटीस मेलायटस जसं आपण इंग्लिशमध्ये हं. म्हणतो. हं. सर डायबिटीस हा तसा एक ग्रीक वर्ड आहे, अच्छा. डायबोनियन. हं. तर ग्रीकमध्ये कसं आहे की जे काही वाहतं हं. त्याला डायबोनियन म्हणतात, अच्छा. डायबिटीस. मग डायबिटिक पेशंटमध्ये, मधुमेह रुग्णामध्ये कसं लघवी जास्त येते, वाहते, म्हणून त्याला हा अच्छा. डायबिटीस शब्द आला. अच्छा. आणि मेलायटस, हं. मेलायटस हा लॅटिन शब्द आहे. ओके. तर मेलायटस म्हणजे गोड चव, अच्छा. मध थोडक्यात असं. ओके. तर डायबिटिक पेशंटमध्ये लघवी जास्त येते आणि त्याला गोड चव असते, अच्छा. म्हणून हा डायबिटीस मेलायटस असा शब्द अच्छा. आलाय. हे फार मजेशीर त्याची नावाचं खरं उगम आहे. आणि जनरली आपण त्याच्या लक्षणाविषयी बोलतो ते तर आम्हाला ऐकायचीच आहेत. हम्म. असं कुठलं एखादं लक्षण खरं तर असतं का की जे डायबिटीसच्या संबंधित असतं पण ते लोकांच्या ते लक्षात येत नाही? खूप वेळा हां. कसं आहे की बऱ्याच वेळा उगीच म्हणजे चिडचिड होणे, हां. थकवा जाणवणे हां. किंवा वारंवार लघवीला येणे. हां. पेशंटला असं वाटतं की नाही नाही, हे मी पाणी भरपूर पितो म्हणून लघवीला जास्त येते. अशी ही लक्षणं असतात की त्याला म्हणजे वाटत पण नाही की मला डायबिटीस असेल म्हणून. ओके. महत्वाची लक्षणं जर म्हणलं डायबिटीसची काय असतं, किंवा हं. खूप तहान लागणे, बर. वारंवार लघवीला येणे, हं. खूप भूक लागणे, हं. थकवा जाणवणे, वजन कमी होणे, हं. स्त्रिया असतील तर समजा जननेंद्रियमध्ये समजा इन्फेक्शन होणे, पुरुषांना सुद्धा बॅलेनायटिस म्हणजे इन्फेक्शन होतं, जखमा लवकर बऱ्या न होणे, हं. ही मधुमेहाची नॉर्मल लक्षणं असतात. पण खरं सांगू का, हं. ही लक्षणं तुम्हाला 50% लोकांमध्ये दिसतील. बर. काही काही लोकांना डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आल्यावर कळतं, इमर्जन्सी अच्छा. हार्ट अटॅक आला, पॅरालिसिस झाला, तेव्हा शुगर जेव्हा चेक करतो ना आम्ही, हं. तेव्हा कळतं अरे शुगर तर 300-400. बर. किंवा काही काही मेडिकल चेकअपला जातात ना, हं. इंटरव्ह्यूला हां, हां, हां. किंवा सर्व्हिस हो, नोकरीच्या ठिकाणी, हो, हो, हो. तेव्हा जेव्हा मेडिकल चेकअप असतं हां. तेव्हा सुद्धा बऱ्याच वेळा हे कळतं. अच्छा. तर पण मग हे असं होतं ना, त्यांना आतमधनं काही होतच नसतं का तोपर्यंत, का ते अननोटीस राहतात गोष्टी मग? नाही, बऱ्याच वेळा काय होतं की आतमध्ये चेंजेस चालू असतात, अच्छा. पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं जातं. बर. आणि जसं डायबिटीस आपण सायलेंट म्हणतो, हं. आता त्यातली त्यात म्हणजे कसं की डायबिटीस जो असतो हां. हे दोन प्रकारचं, मेनली हं. 2-3 प्रकार
दोन जास्त मेन प्रकार असतात की टाईप 1 डायबिटीस, की ज्याच्यामध्ये हा लहान मुलामध्ये असतो आणि त्याच्यामध्ये इन्सुलिन तयार होत नाही. बरोबर. आणि नंतर बाकी त्याच्यामध्ये अजून एक लेटंट ॲटोइम्युन डायबिटीस ऑफ अडल्ट, असा एक लाडा त्याला नावाचा प्रकार आहे. अच्छा. आणि असे इतरही काही प्रकार आहेत हा. भरपूर असे. पण हे फक्त 5% मध्ये येतं. बरं. मेन जर डायबिटीस जर म्हटलं तर हं. 95% हा टाईप 2 डायबिटीस असतो. ओके. मग टाईप 2 डायबिटीस जेव्हा आपल्याला डायग्नोस होतो, हं. त्यावेळेस खरं बऱ्याच दिवसापासून आतमध्ये चेंजेस सुरू झालेले असतात. ओके. मग त्या काळामध्ये कधी-कधी हातपायाला मुंग्या येणं, हे पण एक लक्षण असतं हं. किंवा नजर धूसर होणे, हं. दिसायला प्रॉब्लेम असणे, कधी-कधी वेट लॉस होणे, हं. अशी लक्षणं जाणवू शकतात. ओके. पण ते जाणवतेलच असं असं नाही. नाहीये काही. आणि एक मेन बऱ्याचदा गैरसमज लोकांमध्ये असा असतो, की मी तर काही एकदम बारीक शिडशिडीत आहे. मला डायबिटीज होणार नाही. तो बघा किती जाड आहे, त्याच्या अंगात फॅट साठलंय. त्याला नक्की डायबिटीज होणार आहे. तर ही रिॲलिटी खरं काय आहे? खरं आहे. हे एक फार मजेशीर गोष्ट आहे. लोकांना वाटतं, की मी फार सडपातळ आहे. हां. मला कसं काय डायबिटीज होईल? हं. जाड आहे म्हणून त्याला डायबिटीज होईल. हं. हां, हे खरं आहे. जाड माणसामध्ये मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. पण मधुमेहाची अजूनही काही कारणं आहेत. हं. मग त्याचबरोबर समजा अनुवंशिकता एक असते. हं. ज्याला समजा आई-वडिलांना मधुमेह आहे, अशांच्या मुलांना मधुमेह होण्याची शक्यता असते. हं. त्याचबरोबर समजा ताणतणाव असेल, हं. अपुरी झोप, हं. स्ट्रेस म्हणजे शारीरिक असेल किंवा मानसिक असेल, दोन्ही प्रकारचा बरं का. नंतर बैठी जीवनशैली, फास्ट फूड जास्त खाणे, ओके. व्यायामाचा अभाव, हं. काही ॲडिक्शन असतात, तंबाखू, सिगारेट, हं. अल्कोहोल. हं. नंतर काही विषाणूजन्य आजार आपण बघितलं ना ओके. कोविडमध्ये. आता हो. कोविड नंतर अनेक लोकांना डायबिटीज, ज्याला पहिलं नव्हतं त्यांना डायबिटीज झाला. हं. म्हणजे व्हायरल इन्फेक्शन, विषाणूमुळे मधुमेह होऊ शकतो. आणि काही मेडिसिन्स असतात, हं. जसं की आपण बघितलं कॉर्टिसॉल, हं. म्हणजे स्टिरॉइड स्टेरॉइड. हार्मोन. हां. बऱ्याच वेळा कसं असतं की लोक अस्थमासाठी, नी हं. जॉईंटसाठी स्वतःच्याच मनाने स्टिरॉइड घेत असतात. राइट. तर स्टिरॉइड एक महत्वाचं कारण ज्यामुळे मधुमेह होतो. त्यावर काही असं गर्भनिरोधक गोळ्या असतील किंवा बीपीची काही औषधं असतील. हं. ही अशी अनेक कारणं आहेत मधुमेह होण्याची. ओके. म्हणजे जाड माणसामध्ये मधुमेह होतो, हं. पण व्हायलाच पाहिजे असं काही नाही. पण होण्याची ओके. शक्यता जास्त असते. अच्छा. आणि जनरली गोड खायला मिळणार नाही. एक सगळ्यांचं खरं दुःखाची ती गोष्ट वाटते प्रत्येकाला. तर त्याचं खरंच काय असा नियम असावा का, की आठवड्यातनं मला किती परमिशन आहे? एका वेळी किती खावं? किंवा त्या साखरेला सबस्टिट्यूट म्हणून मी काय खाऊ शकतो? कसं बघा आता आपण काय नेहमीच म्हणजे जर आपण खूप स्ट्रिक्ट राहिलं बघा हां. कधी पण आपण बघतो घरात आपण मुलांचं संगोपन करतो. हं. एखाद्याचे पॅरेंट खूप स्ट्रिक्ट असतील, अगदी हां. छेडी घेऊन हातात असतील, हां. तर ते मुलांचं संगोपन फारसं व्यवस्थित होत नाही. हं. त्याच्यामुळे खूप स्ट्रिक्ट राहणं चुकीचं आहे. ओके. जर समजा आपल्याला मधुमेहाच्या रुग्णाला हं. मधुमेह त्याचा रिव्हर्स करायचा आहे किंवा हं. कंट्रोल करायचा आहे, हं. तर त्याला आपण एकदम असं त्याच्या मनात अपराधाची भावना जाणून देता काय नाही, की ओके. त्याला असं नाही वाटलं नाही पाहिजे की मी फार काहीतरी गुन्हा पापी केलाय. आहे, गुन्हा केलाय, हां. असं नाही वाटलं पाहिजे. हां. हां. त्याच्यामुळे साधारणपणे एक 80% आपण थोडंसं बघितलं पाहिजे, की त्याने ओके. ऑन द ट्रॅक असलं पाहिजे. हं. एक 15-20 चान्सेस टक्केमध्ये आपण त्याला थोडंसं चिटिंग म्हणा किंवा हां. थोडंसं मुभा दिली दिली पाहिजे. पाहिजे. तर मग आता समजा त्याच्यामध्ये असं एक महत्वाचं आहे, की तुम्ही मग शब्दशः अर्थ नका काढू. हं. कारण वन साइज डझंट फिट टू ऑल. राइट. शुगर ऑलरेडी जास्त आहे. हां. 300-400 तुम्ही म्हणताल, तुम्ही तर म्हणले 15-20% गोड खायचं असतं, हं. म्हणजे हं. हं. खाऊ शकता मध्ये-मध्ये. तर शुगर नॉर्मल असेल, वेट हं. कंट्रोलमध्ये असेल किंवा बाकीचे काही कोलेस्ट्रॉल वगैरेचे काही प्रॉब्लेम नसतील, हं. तर मग अशा पेशंटना आपण अधेमध्ये समजा गोड खाण्याची परमिशन देऊ शकतो, ओके. इन कंट्रोल मॅनर. बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवा. बरोबर आहे. आणि मग साखरेला पर्याय म्हणून काय असं वापरता हां, येईल का ते? जर साखर जर खायची नसेल, हं. तर त्याच्यामध्ये गूळ पण चालत नाही, हं. मध पण चालत नाही, कारण हं. हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. बरं. हां, जर समजा तुम्हाला गोड खायचंच आहे, तर हं. अलीकडे त्याच्याबद्दल बी गरज आहे. स्वीटनर्स, आर्टिफिशियल स्वीटनर्स असतात. हं. त्याच्याबद्दल बी मोठे गरज आहे. पण ते हं. आता नवीन जे आर्टिफिशियल स्वीटनर आहेत, हं. हां, ते अ, त्याच्यामुळे काही शरीराला धोका नसतो. ओके. ते घेऊ शकतो. ओके. आणि खरं तर फक्त साखर हा एकच कल्प्रिट आहे का? का असं कुठले पदार्थ आहारात नसले पाहिजे, ज्यांनी ही शुगर वाढणार नाहीये? कसं आहे, तुम्हाला समजा तुमच्या शरीराला लागतात समजा 1800 ते 2000 कॅलरीज लागतात हं. आणि तुम्ही जर 2500 कॅलरीज खाऊ राहिले, हं. तर ते काय होणार, की त्याच्यामुळे जाड वजन वाढणार, हं. ओबेसिटी वाढणार. ओबेसिटी वाढली,
की मग तुम्हाला त्या ठिकाणी शुगर होण्याचे चान्सेस जास्त आहेत हम्म. किंवा शुगर तुमची कमी होणार नाही. हम्म. त्याच्यामुळे आपल्याला कार्बोहायड्रेट्स ओके. म्हणजे ज्याच्यामध्ये किंवा हे समजा भात बटाटे असतील हम्म. किंवा इवन चपाती भाकरी सुद्धा डाळीदुळी हे सुद्धा म्हणजे याच्यामध्ये कार्बोहायड्रेट बऱ्यापैकी असतात. आहे. तर हे पदार्थ कमी ठेवायचे. मग ओके. खायचं काय हा. म्हणजे महाराष्ट्रीयन माणसाने खायचं काय हे नाही हा. खायचं. तर माझं असं मत आहे की प्रोटीन जास्त. हम्म. कारण मी जे काही हे आपण चर्चा करतो आहोत हम्म. ते मी नुसतं पुस्तकातलं जाण्यापेक्षा माझा 26 वर्षाचा अनुभव आहे हम्म. त्याच्या आधारे पण मी हे बोलतोय बरोबर. की प्रोटीन जास्त खाल्ले पाहिजे. मग हम्म. प्रोटीन कुठे भेटतात हम्म. तर हे साधारणपणे प्रोटीन आपल्याला दुधाच्या पदार्थापासून भेटतात. हम्म. दुधाबद्दल बी खूप लोकांचा गैरसमज असतो. हम्म. म्हणजे कसं आहे मी जसं म्हटलं मगाशी की हम्म. वन साइज डझंट फिट टू ऑल. हम्म. दूध मधुमेह रुग्णांनी खाऊ नये हम्म. म्हणजे हे काही वाक्य असं तेवढं 100% बरोबर नाहीये. हम्म. तर दुधापासून बऱ्यापैकी त्याच्यामध्ये प्रोटीन असतात, हम्म. व्हिटॅमिन्स असतात. तर हम्म. ते दुधापासून केलेले जे पदार्थ असतात, पनीर आहे हम्म. ते एक प्रोटीनचा पार्ट म्हणून वापर करू शकता तुम्ही. हम्म. नंतर जर नॉनव्हेज घेत असाल हा. तर एग्ज आहेत, हम्म. अंडी आहेत, फिश आहे, हम्म. चिकन आहे, हम्म. हे घेऊ शकता. आणि मटणाचं प्रमाण थोडंसं कमी असावं पण हम्म. नॉनव्हेज याच्यामधनं घेऊ शकता म्हणजे ओके. प्रोटीनचा आहार हा, वाढण्यासाठी. आणि फळं हम्म. फळांमध्ये खरं पाहिलं तर जे फळं जसे जास्ती गोडी जास्त असते हम्म. म्हणजे आंबा, चिक्कू, केळी, सीताफळ, द्राक्षे हे हम्म. कमी प्रमाणात असावा. ओके. आणि जे आंबट चिंबट हम्म. तुरट फळं असतात समजा की संत्री, मोसंबी आहे, हम्म. त्याचप्रमाणे पियर्स आहे, ऍपल. ॲपल आहे, सफरचंद अतिशय महत्वाचं हे भरपूर प्रमाणात घेऊ शकतात. अच्छा. पण एक असा नियम आहे बरं हम्म. का, हम्म. की कुठलंही फळ हम्म. जेवढं जास्त पिकल तेवढं त्यात गोडी जास्त असते. हम्म. हम्म. म्हणून कच्चं ते पाडाचं आलेलं अच्छा. हे जर खाल्लं ओके. तर जास्त एकदम बेस्ट हेल्दी आहे ते. त्याच्यापासून हे होणार. ओके. आणि मग महत्वाचं शेवटी किंवा ग्रीन सॅलड जास्त खाल्ल्या पाहिजे, हिरव्या पालेभाज्या भरपूर खाल्ल्या पाहिजे. हम्म. आपली प्लेटच अशी पाहिजे हम्म. की त्याच्यामध्ये प्लेटचे जर 4 भाग केले हम्म. तर एक कोरभर हिस्सा फक्त तुमचं हे डाळी दुळी भाकरी चपाती हा. पाहिजे आणि कोरभर हिस्स्यामध्ये समजा बाकीचं तुमचं काही ड्राय फ्रुट्स म्हणा हम्म. किंवा तेल फॅट ज्याच्यासाठी लागतं ते. आणि निम्मा हिस्सा जे त्यामध्ये प्रोटीन मेन प्रोटीन त्या कोरभर ह्याच्यामध्ये हम्म. आणि निम्मा हिस्सा तुमचं बेसिकली ग्रीन सलाड वगैरे हिरव्या पालेभाज्या असं पाहिजे. असं जर केलं तर बेसिकली एकदम सगळ्यात शुगर छान. कंट्रोलमध्ये खायला खूप म्हणजे अच्छा. मदत मिळू शकते. हे फार महत्वाचं आहे आणि कित्येकांना ह्यातल्या गोष्टी जरी माहिती असल्या तरी वारंवार ह्याचं जेवढं रिपिटेशन होईल तेवढी आपली ती लाईफस्टाईल बनण्याचे चान्सेस Correct. जास्त असतात. दुसरं एक बऱ्याचदा मेन गैरसमज जो प्रश्न आमच्या प्रेक्षकांचा त्यात असा असतो की डायबिटीसची गोळी चालू केली आणि इन्सुलिन चालू आहे. एक तर लोक ह्याला दोन वेगळ्या गोष्टी धरतात बऱ्याचदा की आता एकाचं कार्य संपलं, गोळ्या काम करण्याशा झाल्या म्हणून इंजेक्शन चालू केलं. हा एक आपल्याला ताप आला तरी पण तसंच म्हणणं असतं की आता गोळ्यांनी ताप उरकत नाही तर अँटीबायोटिक सलाईन म्हणणं चालू केले. तर डायबिटीसच्या बाबतीत पण तसंच असतं असं एक जणांचा प्रश्न आलाय की हे तसं आहे का, आणि तसं असेल तर मग इन्सुलिन आता चालू केले म्हणल्यावर माझं डायबिटीस आता कंट्रोलच्या बाहेर चाललाय का काय, असं काही आहे का? खरी गोष्ट आहे. हा एक खूप मोठा म्हणजे लोकांच्या मनात संभ्रम असतो किंवा हा. मोठा गैरसमज म्हणतात. हा. खरं पाहिलं तर मधुमेह हम्म. कंट्रोल करण्यासाठी शुगर नॉर्मल आणण्यासाठी आपण आता बघितलं की आहार हम्म. काय घेतला पाहिजे, हम्म. त्याचबरोबर व्यायाम हम्म. त्याच्याबद्दल आपण पुढे बोलूया. हम्म. आणि स्ट्रेस ताणतणावाचं नियोजन हम्म. कुठल्याही हम्म. पेशंटला मधुमेह रुग्णाला हम्म. सगळ्यात अगोदर ह्या 3 गोष्टी प्रयत्न करणं गरजेचं असतं. बरोबर. बऱ्याच वेळा म्हणजे 60-70% केसेसमध्ये हम्म. ह्या 3 गोष्टींच त्याचा डायबिटीस रिव्हर्स होतो किंवा कंट्रोलमध्ये होतो. हे करून जर समजा कंट्रोलमध्ये नाही आला हम्म. तर मग आपल्याला औषध गोळ्या असतात. ओके. मग आता जर टाईप 2 डायबिटीस बद्दलच बोलायचं जर म्हटलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या आहेत. हम्म. पण कसं असतं जेवढा डायबिटीस पुढे चलत राहतो त्याचं डायबिटीसचं वय वाढतं. जसं माणसाचं वय वाढतं ना हम्म. तसं मधुमेहाचं सुद्धा वय वाढत असतं. हम्म. पॅनक्रियाज हळूहळू म्हातारा होतच राहतं. नाही तर काय पॅनक्रियाज तेवढंच राहील 16 वर्षाचं आणि तुम्ही झाले 70 वर्षाचे असं नाही होत कधी. हम्म. तसं स्वादुपिंडाचं सुद्धा वय वाढत चालतं. हम्म. तर मग जसं वय वाढतं तसं त्याच्यापासून जे इन्सुलिन निर्मिती असते बीटा सेल्स पासून ती वरचीवर कमी कमी होत जाते. याला आपण सेकंडरी फेल्युअर म्हणतो. हम्म. मग मधुमेह रुग्णाच्या आयुष्यामध्ये असा एक क्षण असतो की ज्या ठिकाणी त्या गोळ्या काम करत नाहीत आणि त्याला मग त्या ठिकाणी शुगर कंट्रोल करण्यासाठी इन्सुलिनची गरज पडते. आणि इन्सुलिन हम्म. हे असं जसं जेव्हा गोळ्या काम करत नाहीत तेव्हा इन्सुलिन देतो आपण. हम्म. पण अशा बाकीच्या बी कंडिशन असतात बर. की ज्याच्यामध्ये आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात इन्सुलिन द्यावं लागतं. हम्म. म्हणजे उदाहरणार्थ कसं
काही लोकांना समजा ऑपरेशन करायचं आहे हो. किंवा पेशंटला काही गंभीर आजार झालाय, समजा हम्म. इन्फेक्शन झाले खूप, किंवा हार्ट अटॅक आलाय, पॅरालिसिस झालाय हम्म. किंवा डोळ्यामध्ये रक्तस्राव झालाय, अशा वेळेस म्हणजे आपल्याला इन्सुलिनची गरज पडते. ओके. जेव्हा ॲडमिट असतो पेशंट तेव्हा. आणि जर समजा त्याचं समजा त्याच्या शरीरात इन्सुलिन तयार होत असेल तर नंतर हा ॲक्यूट एपिसोड संपला की आपण नंतर त्याला परत गोळ्यावर शिफ्ट करू शकतो. करतो. असं आहे. आणि इन्शुलिनचाच पुढचा पार्ट एक असा होता की आता इन्शुलिनला चालू केलंय समजा, हां, आता हां. ती वायल डॉक्टरने दिली हं, आणि आता घरी हे इंजेक्शन घ्यायचं कसं ते मी शिकलोय. बरोबर आहे. पण त्या वायलची बॉटलची केअर आणि हं. त्या इंजेक्शनची निडल सिरिंज हो. ह्याच्याविषयी खूप गोंधळ आहे सगळा. खरी गोष्ट आहे. मुळातच पेशंट ना इन्सुलिन घ्यायला खूप घाबरतो. अच्छा. त्यांना असं वाटतं की तुम्ही आता असं बोलले की एकदा चालू केलं कायमस्वरूपी चालू राहील का हं, काय, हं, किंवा आता इन्सुलिन घ्यायची वेळ आली, माझं संपलं, अगदी हं. शेवटाला आलोय मी. हं, असं काही नाही. म्हणजे आता आपण बघितलंच आहे. हं, इन्सुलिन बद्दल दुसरे अजून गैरसमज असे असतात हं, की जर समजा इन्सुलिन जर आपण वापरतोय, त्याचे 2 प्रकार असतात. इन्सुलिन पेन वापरतोय का सिरिंज वापरतोय. हं, सिरिंज शक्यतो ते व्हायल्सनी वापरतात. हं, व्हायलमध्ये इन्सुलिन जे असतं ते आपण सिरिंजनी घेतो आणि जे कार्ट्रेज असतं ते आपण पेनमध्ये टाकतो. हं. तर समजा इन्सुलिनला आपल्याला काही फ्रीजमध्ये कायमस्वरूपी ठेवायची गरज नसते जर चालू वापरातलं इन्सुलिन असेल. आणि पेन तर युज्युअली आपण रूम टेम्परेचरला ठेवू शकतो किंवा कुठलंही इन्सुलिन हं. हे डायरेक्ट उन्हात न ठेवता हं. रूम टेम्परेचरला ठेवू शकतो वापरात असलेलं. शक्यतो व्हायला असेल तर फ्रीजमध्ये ठेवायची, ते डीप फ्रीजमध्ये नाही ठेवायची. नॉर्मल जिथं आपण समजा माझ्याकडचं अशा ठिकाणी ठेवायचं. ओके. आणि इन्सुलिनमध्ये कसं असतं, त्या स्ट्रेंथ वेगवेगळ्या असतात. हं. ते जे स्ट्रेंथ 100 IUची स्ट्रेंथ इन्सुलिन जे असतं हं. त्याच्यासाठी सिरिंज 100 IUची सिरिंज वेगळी असते. ओके. आणि 40 IU म्हणजे 1 cc सिरिंज असते ती. हं, तर 40 IUची सिरिंज 40 युनिटची असते. हं. जर समजा तुम्ही ह्या सिरिंजनी ते 100 IU वालं सिरिंज जर इन्सुलिन घेतलं हं. त्याची स्ट्रेंथ 2.5 पट जास्त असते. हो. हं. त्याच्यामुळं त्याच्या डोस कॅल्क्युलेशन खूप फरक पडतो आणि पेशंटची शुगर एकदम कमी जास्त होऊ अच्छा. शकते, बिघडू शकतो. ओके. तर हा एक फार महत्त्वाचा विषय आहे. बरं. आणि इन्सुलिनची जागा वरचेवर बदलली पाहिजे. हं. आता नॉर्मली काय करतो आपण, इन्सुलिन समजा दंडावर बाहेरच्या बाजूला घेतो, हं. मांडीवर घेतो, हं. लॅटरल बाजू साईडला मांडीच्या हं. घेतो, पोटावर घेतो, बेंबीच्या हं. आजूबाजूला सगळीकडे. पण साईड रोटेशन करणं गरजेचं असतं. ओके. अदरवाईज त्या ठिकाणी कसं गाठ येऊ शकते, हां. सूज येऊ शकते. हां. इन्सुलिन वारंवार एकाच ठिकाणी जर घेतलं तर. ओके. आणि समजा आता डायबिटीस एखाद्याला जनरली, आता आपण जो विषय झाला की 50 नंतर किंवा एखाद्या ऑपरेशनच्या निमित्ताने, हेल्थच्या निमित्ताने ॲक्सिडेंटली चेक केले जाते शुगर. तर एखाद्याचं हे काहीच समजा घडणार नाहीये किंवा भविष्यात घडेल, ते तेव्हा घडेल. 30 वय आपण अंदाजे पकडलं की त्या वयानंतर एखाद्याने काळजी म्हणून काही आधीपासून तपासण्या करून घेणं गरजेचं आहे. हो, ऑफकोर्स. कसं आहे, म्हणजे तुम्हाला डायबिटीस असो की नसो, हं. वयाच्या 30 नंतर हां. तुम्ही, कारण आपण कुठे राहतो, आपण एशियन कंट्रीतला एक हं. पार्ट आहे. एशियन कंट्रीज मुळात हं. डायबिटीससाठी प्रोन आहे. Yes. तुम्हाला माहिती आहे, भारत ही मधुमेहाची राजधानी आहे. हं. आज जर म्हटलं तर 9 कोटीपेक्षा जास्त लोक डायबिटीसच्या भारतात आहेत हं. आणि तेवढेच प्री डायबिटीस आहेत. राईट. एवढं जास्त आहे, म्हणजे साधारणपणे 15% लोक हं. हे प्री डायबिटीस म्हणजे मधुमेहाच्या पूर्वस्थिती ज्याला म्हणतो हां, आपण, हां. असे आहेत. 30 नंतर हं. प्रत्येक माणसाने हं. उपाशीपोटी शुगर आणि HbA1c, म्हणजे HbA1c म्हणजे 3 महिन्याचा ॲव्हरेज सरासरी शुगर असते, हं. ते चेक करणं गरजेचं आहे. आणि आपण मधुमेह नाहीये हं. का, मधुमेह पूर्वस्थितीत प्री डायबिटीसमध्ये आहे हं. का डायबिटीस आहे याची खात्री करून घेणं गरजेचं असतं. ओके. आणि आता योगायोगाने आपण आलोच आहे त्या गोष्टीकडे, तर हं. हे पण सांगतो, जर मधुमेह जर असेल हो. तर वर्षातनं हं. काही गोष्टी कंपल्सरी चेक करणं गरजेचं आहे. कारण कसं बरं. असतं, हां. मधुमेह तुम्हाला मी बोललो हं. की डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत हं. प्रत्येक अवयवावर दुष्परिणाम करतो. हं. मग आपल्याला ऍक्सिडेंट झाल्यावर हं. धावपळ करण्यापेक्षा ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून याची काळजी घेण्यासाठी, ओके. म्हणजे डोळ्यामध्ये समजा रक्तस्राव होण्याच्या अगोदर किंवा हार्ट अटॅक येण्याच्या अगोदर, हं. किडनी फेलवरच्या अगोदर, पायाच्या जखमा न बऱ्या होऊन मग त्या ठिकाणी आम्पुटेशन, पाय कट हं. करायला लागण्याच्या अगोदर, हं. जर आपण समजा काळजी घेतली हं. तर नक्कीच आपण त्या पुढच्या मोठ्या धोक्यापासून टळू शकतो. याच्यासाठी मग आपल्याला काही तपासण्या असतात ओके. की ज्याच्यामध्ये काही समजा रक्ताच्या काही तपासण्या असतात, म्हणजे किडनीच्या रिनल फंक्शन टेस्ट म्हणतो आपण, लिव्हर फंक्शन टेस्ट आहे, हिमोग्राम आहे, युरिन रुटीन त्याच्यामध्ये प्रोटीन आहे का नाही बघणं फार गरजेचं असतं. नंतर समजा हृदयासाठी ECG, 2D एको गरज पडली तर समजा, हं.
चेस्ट एक्सरे करणं गरजेचं आहे. किंवा मधुमेह रुग्णामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की इन्फेक्शन होण्याची शक्यता, ट्युबरक्युलोसिस इन्फेक्शन खूप जास्त असतं. ओके. पायांच्या नसांच्या तपासणी करायची, बायोस्टेशिओमेट्री असते, ओके. निमनेस आहे का नाही, न्यूरोपॅथी आहे का नाही बघणे. त्याचबरोबर डोळ्याची तपासणी, फंडोस्कोपी करणं गरजेचं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी फार अत्यंत गरजेच्या आहे. वर्षात लिपिड एकदा प्रोफाईल. लिपिड प्रोफाईल, ऑफकोर्स हं. लिपिड प्रोफाईल तर फार महत्वाची गोष्ट आहे. जर समजा नॉर्मल असेल तर आपण मग वर्षात एकदा करायचं, आणि ॲबनॉर्मल असेल 3 महिन्यानं वगैरे समजा चेक करू शकतो. आणि दर 3 महिन्यांनी समजा HbA1c आणि गरज पडलेली लिपिड प्रोफाईल, आणि त्या नुसार मग आपण अजून बाकीच्या काही तपासण्या असतात त्या गरज पडली तर करू शकतो. आता एक जणांचा असा प्रश्न आहे की मधुमेह टाळण्यासाठी आजपासून सुरुवात मला करायची आहे, तर मी पहिलं पाऊल काय टाकू? पहिलं पाऊलच टाका. अच्छा. मधुमेह टाळण्यासाठी पाऊलच टाका तुम्ही. व्यायाम फार महत्वाचा आहे. हं. तुम्ही चालत असाल तर पायाला लागा, पळत असाल तर तुम्ही मध्ये मध्ये जिम पण करणं गरजेचं आहे. ओके. आणि शक्यतो छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे सिंपल स्टेप्स, लिफ्टचा वापर टाळा, जिन्याने चढउतार करा. ओके. आणि ऑफिसला जायचं असेल तर एक स्टॉप अलीकडे घ्या. अलीकडे लोक साध्या साध्या गोष्टीसाठी किरकोळ समजा म्हटलं मुलाला की चौकात जाऊन काहीतरी आण, तर काढली गाडी, मारली की चालला स्कूटर घेऊन. तर हे टाळलं पाहिजे. शक्यतो जेवढं तुम्हाला चालता येईल ते बघितलं पाहिजे. जिमचा व्यायाम फार करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला जिम नसेल जायचं तर घरच्या घरी तुम्ही सूर्यनमस्कार करा, दंड बैठका काढा, सिटअप्स करा, पुशअप पुलअप करा. ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. व्यायामाने काय होतं, एकतर तुमचं ना वेट लॉस होऊ शकतो, कारण वजन कमी करायचं असेल, कारण एकच महत्वाची गोष्ट आहे की मधुमेह रुग्णाला मधुमेह रिव्हर्स करायचा असेल किंवा कंट्रोल ठेवायचा असेल तर वेट लॉस करणं अत्यंत गरजेचं आहे. वेट लॉससाठी नुसतं व्यायाम करून नाही, नुसतं डाएट करून नाही, दोन्ही गोष्टी जर सोबत असल्या तरच तुम्हाला रिझल्ट मिळेल, अदरवाईज तुम्हाला रिझल्ट कधी भेटत नाही. वर्षानुवर्ष चालतात पण कोणाच्या वजनामध्ये तसं बरं काही फरक पडत नाही बऱ्याच लोकांचे असे, कारण ते आपलं त्या पद्धतीने चालत असतात. तर आपल्याला कसं आहे की मॅक्सिमल हार्ट रेट जो आहे तो कमीत कमी 130 पर्यंत आला पाहिजे एक 15-20 मिनिटासाठी, तरच त्याचा आपल्या शरीरावर फायदा होतो, अदरवाईज फायदा होत नाही. मग आपल्याला पहिलं पाऊल म्हणजे काय, एक तर आहार, व्यायाम, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अवॉइड रॅट रेस. अवॉइड रॅट रेस. ताण तणाव कमी करायचा असेल, तुम्ही स्पर्धा, तुलना करणं कमी करा. आल्या लक्षात? बरोबर. कोणाकडे किती मोठी गाडी आहे, कोणाकडे किती मोठा बंगला आहे, कोणाचे पोरं काय करतात, ती किती स्मार्ट आहे, मी कसं आहे, असं डोंट कम्पेअर विथ एनीवन. स्ट्रेस कमी करण्यासाठी ते फार महत्वाचं आहे. आणि झोप शांत झाली पाहिजे. झोपेमध्ये सुद्धा काय बरेचसे लोक म्हणतात आमचे मधुमेह रुग्ण झोपच येत नाही, डॉक्टर काय करावं. तर झोप येण्यासाठी काय करायला पाहिजे की शक्यतो जेवण हे रात्री 7 पर्यंत झालं पाहिजे. नंतर जेवण झाल्यानंतर एक 2-3 तास आपल्याला ते जेवण झाल्याला इन्सुलिनची लेवल वाढली असते. जेव्हा इन्सुलिन वाढलेलं असतं ना तेव्हा आपल्या शरीरात मेलॅटोनिन नावाचं हार्मोन जे कमी पडतं की जे झोपेसाठी गरजेचं आहे, मेलॅटोनिन. मग जेवण झाल्यावर 3 तासांनी आपल्याला झोप लागते. आणि रूममध्ये शांत असलं पाहिजे, अंधार असला पाहिजे, साऊंड नसला पाहिजे, कम्फर्ट असेल, मोबाईल बंद. तर आहार, व्यायाम, ताणतणावाचं नियोजन, शांत झोप लागणं आणि नो ॲडिक्शन्स. सिगारेट, तंबाखू, दारू ह्या गोष्टी टाळा. आता शेवटाचा एका प्रश्नाकडे की हा एक समजा फॅमिलीतल्या एका माणसाला मधुमेह झालाय, तर एक टेक अवे मेसेजेस ह्याला म्हणून आपण शेवट असं करतोय की पूर्ण कुटुंबाची एक भूमिका आणि जबाबदारी ह्या बाबतीत कशी असणं अपेक्षित आहे? डॉक्टर, खूप महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. अगदी पेशंटच्या मनातला प्रश्न आहे हा. कसं आहे की आपण बघितलं मध्यंतरी कोविड झाला, एखाद्या माणसाला घरात कोविड झाला की काय करतो आपण, सगळेच काळजी घेतो, मास्क वापरतो. त्याला कोविड झालं नसते पण तरी पण तो मास्क वापरतो. एखाद्याच्या घरात टीबी असला तर टीबीचा पेशंट लगेच आपण त्याला म्हणतो की मास्क वापरायचा, घरच्यांनी सुद्धा मास्क वापरायचा. तसं मधुमेहामध्ये सुद्धा त्या पेशंटला एकटं पाडता कामा नये. रुग्णाला ही कौटुंबिक जिम्मेदारी आहे. कारण काय होतं की त्याला नाही तर असं वाटतं की मी काहीतरी मोठा गुन्हा केलाय, मी काहीतरी अपराध केलाय, मी काहीतरी पाप केलंय म्हणून मला मधुमेह झाला, मी गोड नाही खायचो, हे नाही करायचं, ते नाही करायचं. बाकीच्या सगळ्यांनी त्याच्यासमोर मस्त गुलाबजामुन खायचे आणि त्यांनी एकट्यानं नाही खायचं, असं चालत नाही. तर हे कसं एक स्टँडर्ड, हे तुम्हाला डायबिटीस असो की नसो, हेल्दी लाईफस्टाईल ठेवणं हे प्रत्येक, ही काळाची गरज आहे, काळाची गरज आहे. मग म्हणून की संपूर्ण कुटुंबानेच
म्हणजे शक्यतो आपण जे मागितलं सांगितलं तो एक हेल्दी डाएट पाळलं पाहिजे, गोड न खाणं आणि बाहेरचे जे पॅक फूड असतात, पॅक फूड आणि पिझ्झा, बर्गर, वडापाव ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. तर हे संपूर्ण कुटुंबाने जर समजा समजून घेतलं आणि त्या पेशंटला समजा मोटिवेट करणं गरजेचं असतं, की त्याला असं अपराधाची भावना जाणू द्यायची नाही किंवा टोमणे मारायचे नाही, टोमणेच झालं नाही पाहिजे कुटुंबाने. त्याला समजून घेतलं पाहिजे. हॅपी कसं वातावरण ठेवता येईल, हसत खेळत घरात कसं कुटुंबातलं वातावरण राहील. आणि त्याला समजा कधी कधी पेशंटला कंटाळा येतो, थकवा येतो, व्यायामाला जायचं नाही, मग नवरा बायकोनं सोबत समजा व्यायामाला गेलं, त्याला जर कंटाळा आला, मुलांनी सुद्धा व्यायाम केला पाहिजे. संपूर्ण कुटुंबाने समजा ह्या सगळ्या गोष्टी हेल्दी हॅबिट्स जर ठेवल्या तर पेशंटचा म्हणजे मधुमेह खूप कंट्रोल राहतो आणि कुटुंबातल्या इतर सदस्यांना सुद्धा मधुमेह होण्यापासून आपण त्याला परावृत्त करू शकतो. असं आहे. हे खूप महत्वाच्या नोटवरती आपण आता एंड करतो, कारण की मागे आम्ही 1-2 एपिसोड केले की एक आजार म्हणून बघण्यापेक्षा जीवनशैली कशी सुधारता येईल. आणि आपण म्हणल्याप्रमाणे आता असंच आहे की आज तुम्ही सुपात आहात, उद्या जात्यात आपण जाणार आहोत, तर ते जात्यात जायचा वेळ आणखी कसा वाढवता येईल हा जर विचार करून एक सवय म्हणून कित्येक आपण ऑटोबायोग्राफी वाचतो कित्येकांच्या की कॅन्सरनी मला कसं बदलवलं, कॅन्सरमुळे किंवा कुठल्या मोठ्या आजारामुळे माझ्या आयुष्याला शिस्त कशी आली. असे उलटं जाण्यापेक्षा शिस्तच जर आली तर कदाचित तो आजार होणार नाही किंवा त्याच्यासाठी वेळ लागेल. तर आपल्या ह्या एपिसोडमध्ये खूप चांगल्या आपल्या ह्या गप्पा झाल्या आणि खूप टच न झालेले प्रश्न होते, ज्या गोष्टींवरती प्रकाश पडला. तर आजच्या एपिसोड नंतर की हे खरंच फार मोठ्या विषयावरती आपण बोलत असतो, हा विषय न संपणार आहे, कारण सायन्स हे रोज वाढत असतं, नवीन काहीतरी शोध लागत असतात, त्यानुसार औषध गोळ्या किंवा नवीन शोधानुसार आपण बदल करत असतो. पण जे काही मूलभूत गोष्टी असतात त्या आपल्या कधीही बदलत नाहीत. त्यामध्ये स्ट्रेस, व्यायाम, आहार ह्या सर्व गोष्टी आपण जर पाळल्या आणि योग्य वैद्यकीय सल्ला किंवा कुठलाही आपल्याला जिम करायचं आहे, व्यायाम अशा पद्धतीने करायचा आहे, तर योग्य माणसाचा गायडन्स घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने ही सर्व ट्रीटमेंट करणं आणि त्याचं उगीचच जास्त बाऊ न करता एक नॉर्मल लाईफस्टाईल म्हणून जगायला सुरुवात केली तर हे आजार नक्कीच आपल्याला बरं करण्यासाठी आणखी मदत करतील, असा हा विश्वास आजच्या एपिसोड नंतर तुमच्या सर्वांच्या मनात नक्कीच येईल ही खात्री वाटते. आणि आमच्या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.